जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि हे आजच्या दिवसातला हा दुसरा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आम्ही, कारण पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण मैसूर पॅलेस आणि चर्च वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. सो आजचा ब्लॉग याच्यासाठी चालू केला आहे कारण की स्टेट वेगळी आहे. आज जिथे जातो आहे आम्ही स्टेट वेगळी, दुसऱ्या स्टेटमध्ये चाललो आहे, दुसऱ्या डेस्टिनेशनवर चाललो आहे आणि खूप छान डेस्टिनेशन आहे. सडन प्लॅन झालेला डेस्टिनेशन आहे. काय मजा येणार आहे ना. सडन प्लॅन माझ्या आयटनरी मध्ये होता, पण तिकडे फ्लावर शो आहे म्हणून कधी निघाला ना त्याला काहीच काही माहिती नसतं. जेव्हा आला ना आपलं काय फक्त बसायचं आणि निघायचं. पण याच्या पुढचा, या डेस्टिनेशनचा पुढचा हा सडन प्लॅन आहे. हा, तो सडन नाही आहे, तो ऍक्च्युली मी डिसाईड केला की हे दोनच करूया. पण आता आलोय तर आणि हे होते फटाफट होते. 2 दिवसात आम्ही असं स्पीडअप करतोय की आरामात. पहिल्या मी ऍक्च्युली ठरवलेलं मैसूर 3 दिवस, परत नेक्स्ट आता तिथे झालं 3 दिवस असं ठरलं. मग नंतर आम्ही बोललो की आपल्याकडे एवढे दिवस नाही, बिकॉज 2 डेज यायला 2 डेज जायला, 4 डेज तेच आहेत. आणि बाकीचे आम्हाला असे 3 डेज पकडले तर ते 6 डेज आणि हे 4 डेज, म्हणजे 10 डेजच आहेत आमच्याकडे तसं बघायला गेलं तर. सो विदिन दॅट डेज आम्हाला केवढी विदिन दोज डेज ओनली आम्हाला जे काही प्लॅन करायचं ते करायचं होतं. पण आता आम्ही ते फास्ट करतोय म्हणून अजून एक प्लेस वाढवतो. लेट्स सी आता हे किती दिवस. येस, मैसूरमध्ये आमचं काहीच राहिलं नाही, सगळं आम्ही करून आलो. फक्त आमचा जो काय म्हणू शकतो त्याला की रात्रीचा आम्हाला तो जो पॅलेसवाली लाईटिंग होती ती आम्ही तिच्यासाठी पण प्रयत्न केला, पण ती पण काल पावसामुळे बंद होती. तीच नाही, फक्त बाकी सगळं झालेलं आहे. सो चला आता निघूया. हे बघा इथे खेळतात. चलो ए कुकड्या. बाय कुकू. ए तिथे नाही जायचं. सो आम्ही थांबलेलो आहोत एका स्टॉपवर, जिकडे कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही, किंवा आता आजच्या ब्लॉगमध्ये पण थोडंसं बघितलं असेल की जंगल आहे पूर्ण आणि याच्यामध्ये खूप सारे प्राणी वगैरे बघायला मिळतात. कालच्या ब्लॉगमध्ये जाऊन बघा, आम्हाला हरिण वगैरे बघायला मिळाली. आणि आजच्या ब्लॉगमध्ये अजून माहीत नाही पुढे काय काय आहे. पण आजचा ब्लॉग हा नवीन ब्लॉग स्टार्ट करण्याचं मागचं कारण आहे नवीन डेस्टिनेशन आहे, नवीन प्लेस आहे, नवीन स्टेट आहे आणि मजा येणार आहे. चल. खराब झाली काय विचारू नका. आणि तुम्हाला माहिती आहे गाडीची सफाई म्हणजे आपल्याला घरचा हँडहेल्ड व्हॅक्यूम क्लिनर मी यूज करतो. हा व्हॅक्यूम क्लिनर खूप हँडी आहे आणि गाडीत यूज करण्यासाठी पण खूप छान आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जाऊन चेक करा. आई आई तुझ्याकडे गेले ना, फोटो पण काढा. हात खाली का. बघ समोर, हे बघ समोर, हे बघ हे बघ बेबी पण आहे, बेबी पण आहे त्यांचं छोटू छोटू बेबी. डोडो बघ, उभी राहा ना. ती मोबाईल मध्ये बघते. इकडे बघ ना, गेले बघ. अरे पिकॉक, हे नांडा पिकॉक. बाय बाय केलं पिकॉकला. बाय बाय करा, बाय बाय करा लवकर. प्राणी मोकळे आहेत. डिअर सगळे चाली करतात. काय कर फ्लँकिश दे त्यांना. फ्लँकिश दे दिसले. अरे चालत दे फ्लँकिश दे बाबू. बाबू फ्लँकिश दे त्यांना एक. दे लवकर दे. गुड गर्ल. बघायला बरं ते जंगलात नाही गेलो. कुठले
सो आम्ही तर मगाशी एका याच्यात चाललेलो पण आम्हाला ते टाइम मॅच नाही झालं पण आम्हाला इथे सगळं अरे हो लाईन लागली आहे बाबू हाय कर उभी राहा त्यांना उभं राहून बघ हाय कर त्यांना बाबू बाबू हाय कर दिसले तुला दिसले चालले बघ ते चालले कुठे आबा कुठे बसलाय कर्नाटकामधले हे डेझर्ट सगळं कर्नाटकाच आहे आता तामिळनाडू चालू झालं तामिळनाडू लिमिट स्टार्ट इथे पुढे चेक करतील ना ते चेक आता चेक हे काय नाही इथे पण एलिफंट कोइंबतूर वरून उटीला येतात कोइंबतूर इज द नियरेस्ट एअरपोर्ट उटी तामिळनाडूमध्ये बाकी बघायचे बाबू तुला नीट वाजता वेलकम टू उटी गाइज रोड कसे होते पप्पा छान मस्त आणि वातावरण यांच्यासारखे रोड आणि वातावरण आम्ही पोचलो अर्ध्या तासापूर्वी पण गार्डनला जाण्यासाठी एवढी ट्रॅफिक आहे की विचारू नका आणि गार्डन बघा आता पण 600 मीटरवरच आहे आणि फुल ट्रॅफिक फायनली कुकू उठलाय हाय करा कुकू आवडलं तुला उटी आवडलं कोणाचे आईचे शिजू आहेत आईचे शिजू आहेत न्यू शिजू पिंक शिजू आईचे आम्ही आलो आणि फार थंडी आहे 10 डिग्री आहे इथे माझा जॅकेट आईने घातलाय आणि नानूला जॅकेट घेतलं पण नानू पण मला वाटतं थंडी लागते फाल्गुनीने मस्त स्वेटी घातलाय फाल्गुनी जास्त खाली नको जाऊच नानू से हाय लवकर हॅलो सगळ्यांना हॅलो करा बाबू एकाचा तिकीट 125 आहे आणि हे आहे ते बोटॅनिकल फ्लावर शो मध्ये आतमध्ये गेल्यानंतर ऍक्च्युअली आम्ही त्या फोटोमध्ये बघितलं अगं नको घेऊ आतमध्ये गेल्यावर घेऊ मला तिकीट पाहिजे आपण द्यायचं तिकीट चला 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 माहित नाही सो हे फक्त किती आहे 25 पर्यंत आहे ना 25 मे पर्यंत आहे एव्हरी इयर असतं पण 25 आणि लकीली आम्हाला मिळाले सो हे सगळं फ्लॉवरनी बनवलंय आणि आम्ही आता फोटो काढून घेतोय असं एक कॅमेरामॅन कडून आणि फोन मध्ये पण काढू चला ओके सगळे रिअल फ्लॉवर्स आहेत ना मी ना तीच काढते नानू ते बघ डक्की आहे बघ तिकडे सो त्यांनी एक टॉय ट्रेन पण बनवली आहे छान अशी आणि सगळ्यात मोठी माझी चुकी झाली की मी क्रॉक्स आणलेले पण घातले नाही म्हणजे बॅग्स सगळ्या काढायला लागल्या असत्या आणि खाली ठेवलेले क्रॉक्स स्टेपनीच्या इकडे त्यामुळे आता नो ऑप्शन
या गार्डन मध्ये फक्त जे फ्लॉवर्स लावले तेवढंच आहे, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय नाहीये. आणि असं आहे अपकमिंग ब्लॉगर बघा, आमचे अपकमिंग ब्लॉगर. ब्लॉग शूट केलास काय? अब्बा ना 40 रुपीज आहे. 40 अच्छा 14. महाबळेश्वरची आठवण आली. आम्ही छान असा एक कॉटेज घेतलेला आहे. हा हॉल आहे आणि हा एक बेडरूम आहे, मास्टर बेडरूम आहे तो पण. आणि हा पण आहे जो की मास्टर बेडरूम आहे. सोबतच सगळे राहण्याचा विचार केला. आणि मेन सिटी सेंटरमध्ये आहे आणि सीझन असल्यामुळे एवढे महाग आहेत हॉटेल. साधे रूम पण एवढे महाग आहेत. पण ठीक आहे, आता राहायचं तर काय. आणि एवढी थंडी पण आहे तुम्हाला सांगू, 7-8 डिग्री आहे फक्त इकडे. तेच केलं का, AC आणि फॅन दोन्ही पण आहेत. फॅन पण नाही आणि AC पण नाही, कारण इकडे 12 महिने थंडी असते. त्यामुळे हे बघा चिपकू. बाय बाबा चालला, जाऊ दे तिला नको. बाबा चालला, आई फॅन लाव. एवढी थंडी आहे खतरनाक, 6 की 7 डिग्री आहे आणि खलास. मंडळी आमची निघालेली आहे आता डिनरसाठी. फर्स्ट डिनर इन उटी. बघूया कसं काय आहे. तर हॉटेलवाल्याने आम्हाला सांगितलं की अशा प्लेसवर जा, तुम्हाला छान डिनर मिळेल. बघूया. थंडी म्हणजे खतरनाक थंडी आहे. सगळ्यांनी बघा गाडीमध्ये पण जर्किंग घालून बसलेत. चलो. सो आम्ही आलेलो आहोत ब्लू हिल्स रेस्टॉरंटमध्ये. त्यांनी सांगितलं की हा रेस्टॉरंटच खूप जुना आहे आणि बाकीचे रेस्टॉरंट हे केरलावाल्यांनी टाकलेत, तर ते फक्त पैसे काढायच्या कामाचे आहेत. तुम्ही इथेच जा. सो आम्ही इथं. आणि जी परिस्थिती फाल्गुनीची पहिल्या दिवशी झालेली ती माझी आज झाली आहे, कारण की एवढी थंडी आहे. मला तर सहन न होत थंडी. जेवून आलो कसं बसं जेवलो आहे ॲक्च्युअलमध्ये. आता पप्पांनी गोळ्या आणल्यात ज्या फाल्गुनीला आणलेल्या, त्याच गोळ्या घेऊन गुडूप व्हायचं. सो तुम्हाला ब्लॉग थोडे लेट बघायला मिळतील, आता लवकर नाही बघायला मिळणार.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी